अलिबागच्या मच्छी मार्केटला गेले होते मच्छी बघायला. पण म्हटलं काय करायचं मच्छी घ्यायची, काय प्रश्नच पडला होता. तर एकदम समोरच मला शिंपले दिसले. 200चा आणि 100चा वाटा होता. तर पटकन 200चा वाटा घेतला आणि निघाले थेट घरी. तर चला आज करूयात आपण शिंपल्यांचं सुक्कं. बऱ्यापैकी 200चे शिंपले आले होते बघा. मी तुम्हाला ताटात आता काढून दाखवते. आता हे त्यांना आपल्याला ते ओपन करून त्यातला जो गोळा आहे तो काढायचा आहे. पण आता काय होणार आहे, हे बंद आहेत तर मी ह्यांना पहिले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरची माती काढलेली आहे. आणि आता आपण गरम पाण्यामध्ये उकळवून घेऊयात, जेणेकरून त्यांची जे तोंड आहे ते ओपन होईल, म्हणजे आपल्याला इझी होईल त्यातला जो आतला गोळा आहे तो सेपरेट करायला. तर आता मी ह्या सगळ्या ज्या शिंपल्या आहेत त्या गरम करायला ठेवते. तर पाणी उकळत ठेवूयात, त्याच्यावर आपण त्या पातेल्यावर झाकण ठेवूयात, जेणेकरून लवकर पाणी तापेल. 5 ते 10 मिनटामध्ये आपलं हे होणार आहे. आता झाकण ठेवते मी. बघा तुम्हाला दाखवते एकदा. उकळायला लागले, थोडंसं वाफ येते, तर अजून प्रॉपर उकळलेलं नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने उकळतं आणि बघा आता त्याचे तोंड ओपन झालेले आहेत, ते जे शिंपले आहेत ते. आता आपण हे व्यवस्थित उकळी आली की हे उतरवून घेऊयात. अर्ध्याची तोंड ओपन झालीत, अर्ध्याची नाही झालीत. मी अजून ठेवते थोडा वेळ. हे बघा आता प्रॉपर एकदम उकळ आलेली आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात आणि मग मी तुम्हाला कसं सेपरेट करायचं ते दाखवते. आता व्यवस्थित मी थंड करून घेणार आहे हे. हे बघा आता थंड झालेलं आहे, पाणी सेपरेट केले. ह्याचा जो दोन्ही साईडला हे चिकटलेलं असतं आतमधनं, तर एका साईडला ते घ्यायचं असतं, एका शिंपल्यामध्ये ते करून घ्यायचं. हे बघा दाखवते तुम्हाला कसं करायचं ते. बघू शकता ते असं काढून एका शिंपल्यात करायचं आहे. आणि त्याच्या कोपऱ्यामध्ये थोडीशी कच असते, कारण का तो शिंपला आपण तोडतो, तर ते काढून घ्यायचं, नाहीतर मग ते दाताखाली येतं, जेवताना चांगलं लागत नाही. ते एक काळजीपूर्वक तो एक जे कच असते ती व्यवस्थित काढून घ्यायची. मी आता हे सगळ्या जे शिंपले आहेत ते एका शिंपल्यामध्ये ट्रान्सफर करून घेते, त्याचे जे गोळे आहेत ते. आता आपण ह्याच्यासाठी वाटण करणार आहोत. मी कांदा भाजून घेतलेला आहे, भाजलेलं खोबरं आहे सुकं, त्यात कोथिंबीर आहे, आलं लसूण आहे आणि ह्या मिरच्या आहेत. हे सगळं आपण वाटून घेणार आहोत. तर दाखवते. हे बघा वाटल्यानंतर हे अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला वाटण. आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी मी एका कढईमध्ये आता तेल गरम करून घेणार आहे. आता तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण हिंग घालून घेऊयात आणि आपण ठेचलेला लसूण, मी ह्या 8 ते 9 पाकळ्या घेतल्या. जेवढा जास्त लसूण तेवढं छान टेस्ट. मी आता हे फ्राय करून घेणार आहे आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. हे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत मी. आता कांदा आणि आपला जो लसूण आहे तो व्यवस्थित फ्राय करूयात. मी झाकण लावून जरासा तो कांदा आहे तो व्यवस्थित शिजवून घेणार आहे. बघा तुम्ही बघू शकता हा कांदा आता छान शिजलेला आहे, गुलाबीसर झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. जे घरचे आपले मसाले आहेत ते घालायचे आहेत. हळद घालणार आहे मी, घरचा आगरी पद्धतीचा मसाला घालणार आहे. जसं तुम्हाला तिखट हवे त्या पद्धतीने तुम्ही तिखट घाला. त्यानंतर मी त्याच्यामध्ये धणे पावडर घालणार आहे, गरम मसाला घालणार आहे आणि माझ्याकडे पोटेंचा एक फिश मसाला आहे, तो देखील मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. याच्याने टेस्ट जरा छान येते. तुमच्याकडे जर चिकन मसाला देखील असेल तर तुम्ही तोही वापरू शकता. आता हा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत त्याला आणि आपण यानंतर याच्यामध्ये जे वाटण केलेलं होतं सुक्या खोबऱ्याचं ते आपण घालून घेऊया. आता वाटण जे आहे ते आपल्याला ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि ते जे वाटण आहे त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतवायचं आहे. हे बघा तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये आपण त्या ज्या शिंपल्या आहेत ते घालणार आहोत, पण त्याआधी आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि मग आता आपण थोडंसं पाणी ॲड करूयात. थोडंसं ड्राय नको आहे ते, आत्ता तरी सध्या ड्राय नको आहे, कारण की ते शिंपले घातल्यावर ते परत आटणार आहे. मी थोडं पाणी ॲड केलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे शिंपले जे आपण जो गोळा होता तो सेपरेट केलेले ते शिंपले होते आपले, ते आपण घालून घेणार आहोत आणि आता झाकण लावून आपल्याला हे शिंपले शिजवून घ्यायचे आहेत. 10 मिनटामध्ये हे शिजतात, ह्याला काही जास्त वेळ लागत नाही आणि एकदम मटणासारखी टेस्ट लागते. आता आपण झाकण लावूयात आणि हे शिजवून घेऊयात. तुम्ही बघू शकतात एकदम छान तरी आलेली आहे आणि एकदम हे छान ड्राय झालेलं आहे. खायला भाकरीसोबत ते एक नंबर लागतं, एकदम मटणासारखी टेस्ट लागते.
आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि हे आपण खाण्यासाठी रेडी होणार आहे. सो जर तुम्ही कधी शिंपले ट्रायच केलेलं नसेल तर अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही आवर्जून सारखं बनवाल. सो आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.